जमाते इस्लामी आणि नॅशनल सिटीजन पार्टी यांना ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या जागा या भारताच्या सीमावर्ती भागाला लागून जिंकलेल्या आहेत. कारण हा तोच भाग आहे जिथं चायनाला, पाकिस्तानला भारताशी समोरासमोर युद्ध करायचं. त्यामुळे त्यांनी तिथे त्यांचं वॉर फुटिंग तयार करून ठेवलं आणि या भागात या कट्टरतावाद्यांना त्यांनी बळ दिलेलं आहे आणि इथं त्यांची हुकूमत आहे, वर्चस्व आहे. आता इथल्या संविधानिक पदांवरही यांचेच लोकप्रतिनिधी असणार असतील आता जे निवडून आलेत, तेव्हा हा सीमावर्ती भाग भारतासाठी सतत टिकटिकणारा टाइम बॉम्ब आहे, एवढं लक्षात घ्या. आणि तो केव्हा फुटेल याचा नेम नाही. मागच्या काही महिन्यांमध्ये आपल्या शेजारच्या देशात जिथं हिंदू हे अल्पसंख्य आहेत त्या बांगलादेशात एक ट्रेंड फोफावला होता हिंदूंना मारण्याचा. जणू काही ते या राष्ट्राचे शत्रू आहेत, ते हिंदू असल्यानं त्यांना या देशात राहण्याचा अधिकारच नाही, अशा आविर्भावात बांगलाभाषी हिंदूंवर सरसकट अत्याचार होत राहिले. बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळेस ज्या पद्धतीनं इथल्या हिंदू कुटुंबांना संपवण्यात आलं होतं, म्हणजे अगदी 16 महिन्यांच्या बालिकेपासून 16 वर्षांची तरुणी असो किंवा थेट 60 वर्षाच्या आजी असो, त्यांच्यावरही बलात्कार झाले. कारण फक्त एकच होतं, त्या हिंदू स्त्रिया होत्या. सधन असो वा निर्धन, तो हिंदू आहे, काफिर आहे. मग त्या हिंदूंची घरं लुटली, जाळली, त्यांचे मुडदे पाडले. हाच प्रकार कमी अधिक प्रमाणात मागच्या 50 वर्षात होत आलाय. बांगलादेशमधला हिंदू हा कमी कमी होत गेला संख्येनं. पण अलीकडे याचं प्रमाण वाढलं होतं. जुलै 2024 मध्ये ढाक्याच्या रस्त्यांवर मोठे विद्यार्थी आंदोलन झाले आणि शेख हसीना यांचं सरकार पाडण्यात आलं. याला लोक उठाव, बंड वगैरे म्हणतात. हा जो काही उत्स्फूर्तपणे झालेला उठाव म्हणा किंवा पाकिस्तान आणि चीनने घडवून आणलेला सो कॉल्ड जेनजीवाला उठाव काय दर्शवत होता? अहो, बांगलादेशची ती पंतप्रधान, महिला पंतप्रधान, तिच्या अंतर्वस्त्रांसह नाचणारे ते एड्या भोकाचे जेनजी, त्यांना आंदोलक किंवा क्रांतिकारक म्हणायचं आपण नाहीच म्हणता येणार. कारण हे तर भाडोत्री मर्सिनरीज होते. पाकिस्तान, चायना पुरस्कृत बंडखोर होते. हसीना या भारताच्या सर्वात जवळच्या नेत्या होत्या, आपण तसं धरून चालू. त्यांच्या जाण्यानं बांगलादेशात भारतविरोधी आणि कट्टर इस्लामी पाकिस्तान धार्जिण्य शक्ती सक्रिय झाल्या. या सगळ्या तमाशानंतर काय झालं तर मोहम्मद युनुस नावाचा एक नोबेलिस्ट, शांतीदूत इथं अंतरिम प्रशासक म्हणून बसवला गेला. या युनुसलाच निवडण्याचं कारणही हेच होतं की हा कट्टर इस्लामी होता. या युनुसनं मग भारताच्या डोक्याला ताप निर्माण करून ठेवला. सतत मोठ्या प्रमाणातल्या हिंदूंचा नरसंहार तिकडे बांगलादेशात घडवला जात होता आणि त्याच्या रिॲक्शन्स या भारतात उमटत होत्या. येता जाता लोक मोदींना जाब विचारत होते, उधर बांग्लादेश में हिंदू मारा जा रहा है, आप कुछ करते क्यों नहीं, आप कुछ करते क्यों नहीं, हा सवाल सातत्यानं मोदींना विचारायचा. मग झालं काय तर टप्प्याटप्प्यानं बांगलादेशात भारतीय गुप्तचर यंत्रणेचे धुरंधर कामाला लागले. ढाक्यात, तिथल्या बंदरांमध्ये, एअरबेसजवळ, तिथल्या कार्गो हबमध्ये, गारमेंटच्या वेअरहाऊसेसमध्ये आगी लागू लागल्या. त्याचं प्रमाण वाढलं. बांगलादेशच्या लष्करावर दबाव आणला गेला आणि इतक्यात तिथं सार्वत्रिक निवडणुका लागल्या. भारताचं परराष्ट्र खातं आणि एस जयशंकर हे कामाला लागले होते. त्यांच्या आणि बांगलादेशाबाहेरच्या काही बांगला नेत्यांशी भेटीगाठी वाढू लागल्या होत्या. या सगळ्या प्रयत्नांचं एकत्रित फलित म्हणा किंवा या प्रयत्नांचे एकत्रित परिणाम आपल्याला काय पाहायला मिळाले? बांगलादेशमध्ये काल पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर दक्षिण आशियाचं राजकारण आता बऱ्यापैकी बदलून जाणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत एकूण 299 जागांसाठी मतदान झालं. त्यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP हिला 181 जागा मिळाल्या, जमाते इस्लामीला 61 जागा, तर नॅशनल सिटीजन पार्टीला 7 जागा मिळाल्या. तर यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की BNP या बहुमतातल्या पार्टीचा नेता तारिक रहमान हा बांगलादेशचा पुढचा पंतप्रधान असणार आहे. निवडणुका झाल्या, मतदान झालं, पण हा विजय केवळ बांगलादेशात शिल्लक असलेला लोकशाहीचाच नाही आहे, तर भारताच्या एका मोठ्या रणनीतीचा विजय हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. बांगलादेशमधल्या यापूर्वीच्या सगळ्या निवडणुका ज्या झाल्यात त्या नेहमी खालिदा जिया विरुद्ध शेख हसीना अशा व्हायच्या. पण या निवडणुकीमध्ये मात्र खालिदा जिया या हयात नव्हत्या. त्यांचं निधन झाल्यानंतर मग पुढच्या 2 महिन्यात या निवडणुका लागल्या आणि त्यामध्ये तारिक रहमान यांच्या BNPला, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे. आणि ही भारतासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. बांगलादेशमध्ये आजवरचा भारताच्या फेवरमधला जो पक्ष असायचा तो म्हणजे आवामी लीग.
अवामी लीग म्हणजे शेख हसीना यांची पार्टी, आणि शेख हसीना यांच्या पार्टीला या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ब्लॉक केलं गेलं होतं, म्हणजे त्यांना निवडणूक लढवण्यावरच निर्बंध घातले होते. त्यामुळे अवामी लीग अधिकृतरित्या निवडणूक लढवत नव्हती, पण अवामी लीगचे बरेचसे नेते, कार्यकर्ते हे वेगवेगळ्या मार्गांनी या निवडणुकीत उतरलेले होते. आता ज्या काही पक्ष किंवा संघटना ही निवडणूक उघडपणे लढवत होत्या, त्यामध्ये भारताच्या बाजूने असणारा पक्ष कोणता असं जर विचारलं तर एकमेव पक्ष होता, तो म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात BNP. ही पार्टी बेगम जिया यांची असल्यानं त्यांचा कल हा पूर्णपणे भारताच्या बाजूने नाही, पण किमान आजच्या घडीला भारताच्या विरोधात देखील नाही. जमाते इस्लामी आणि नॅशनल सिटिझन पार्टी या त्या सो कॉल्ड जेनजी आंदोलकांच्या पार्टीला BNPच्या ज्या जागा आहेत, जेवढ्या त्यांनी जिंकल्या त्यांच्या अर्ध्या देखील जागा मिळालेल्या नाही आहेत. कारण त्यांचा अजेंडा स्पष्ट होता, धर्मनिरपेक्ष बांगलादेश संपवायचा, शेख हसीनांच्या काळात निर्माण झालेला भारताचा प्रभाव कमी करायचा, पाकिस्तान आणि चीनशी जवळीक वाढवायची. समजा जर काही युती जिंकली असती तर बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान बनला असता. भारताच्या सीमा अशांत ठेवत मोदींची डोकेदुखी वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना जरब बसवण्यासाठी BNPला तारिक रहमान यांना विश्वासात घेत त्यांना मदत करून सत्तेवर आणणं, BNPला सत्तेवर आणणं हा एकमेव मार्ग मोदींसमोर होता. कारण आधी भारताच्या विरोधात असलेला, पण आता भारताच्या मदतीनं जर सत्तेत आला तर भारताची मर्जी सांभाळू शकेल असा मध्यममार्गी आणि व्यवहार्य पक्ष होता, तो म्हणजे BNP. तो भारत विरोधी नाही आणि चीन किंवा पाकिस्तानचा गुलामही नाही. म्हणून भारताच्या दृष्टीनं BNP जिंकणं अत्यंत गरजेचं होतं. तर यासाठी तारिक रहमानला भारताने कसं परत आणलं हे समजून घ्यावं लागेल. परत आणलं इन द सेन्स, बेगम जियांचे हे चिरंजीव नॉन रेसिडेंट बांगलादेशी होते. तारिक रहमान 17 वर्ष लंडनमध्ये राहत होता. आता त्याला बांगलादेशात परत येणं किती प्रशस्त वाटत होतं, कारण बांगलादेशातलं जे अराजक होतं त्यामुळे तिथे परत येणं कुणाच्या मनात येईल, नाही का? पण आईच्या मृत्यूनंतर ते बांगलादेशात परतले. जर का ते परतले नसते तर बेगम खालिदा जियांचा थेट वारसदार रिंगणात नसताना BNPच्या त्या सेकंड लीडच्या दाढीवाल्या नेत्यांच्या लिडरशिपमध्ये BNP ही निवडणूक अजिबात जिंकू शकली नसती. जियांच्या मृत्यूनंतरचा गमगीन माहोल एनकॅश करत पार्टीला लीड करण्यासाठी तारिक रहमान स्वतः असणं आवश्यक होतं. रहमानच्या या परत येण्यासाठी भारतानं पडद्यामागे मोठी भूमिका बजावली. रॉच्या माध्यमातून लंडन आणि ढाक्यामध्ये संवाद वाढवला. आंतरराष्ट्रीय दबावही कामाला आला आणि BNPशी थेट संपर्क साधला गेला. त्यामुळे तारिक रहमान 17 वर्षांनंतर डिसेंबर 2025मध्ये लंडनहून ढाक्यात परतले. आई खालिदा जिया यांच्या निधनानंतर संपूर्ण पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला आणि ते ही निवडणूक जिंकले. या पार्श्वभूमीवर भारताच्या धुरंधरांचा रोल इथंच संपत नाही हे लक्षात घ्या. कारण जमाते इस्लामी आणि भाडोत्री जेनजी कट्टरतावादी हे आता हरलेत निवडणुकीत, पण ते संपलेले नाही आहेत. विरोधात असल्यानं आता ते अधिक हिंसक होऊ शकतात आणि अर्थात त्यामुळे हिंदूंवर हल्ले जे यापूर्वी होत होते ते यापुढेही होऊ शकतील किंवा वाढूही शकतील. त्यामुळे भारताच्या कूटनीतीचा हा विजय तात्कालिक आहे. लाँग टर्ममध्ये बांगलादेशावर सतत नजर ठेवून राहणं आवश्यक आहे आपल्याला. कारण इथल्या कट्टरतावादी जेनजी शक्ती या चीनच्या मदतीनं अधिक स्ट्रॉंग बनलेल्या आहेत. जमाते इस्लामी आणि नॅशनल सिटिझन पार्टी यांना ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या जागा या भारताच्या सीमावर्ती भागाला लागून जिंकलेल्या आहेत. तो जो भाग आहे तो सगळा सीमावर्ती भाग आहे. कारण हा तोच भाग आहे जिथं चायनाला, पाकिस्तानला भारताशी समोरासमोर युद्ध करायचं आहे. त्यामुळे त्यांनी तिथे त्यांचं वॉर फुटिंग तयार करून ठेवलं आहे. आणि या भागात या कट्टरतावाद्यांना त्यांनी बळ दिलेलं आहे आणि इथं त्यांची हुकूमत आहे, वर्चस्व आहे. आता इथल्या संविधानिक पदांवरही यांचेच लोकप्रतिनिधी असणार असतील आता जे निवडून आलेत, तेव्हा हा सीमावर्ती भाग भारतासाठी सतत टिकटिकणारा टाईम बॉम्ब आहे, एवढं लक्षात घ्या. आणि तो केव्हा फुटेल याचा नेम नाही. भारताच्या सीमा सुरक्षित असाव्यात, सोबत शेजारी देशांमधला हिंदू सुरक्षित आणि सन्मानानं जगावा तिथं. यासाठी आपल्या देशाचा पंतप्रधान रात्रीचा दिवस करून एक आघाड्या लढवतोय. भारताचं परराष्ट्र खातं, रॉ, IB आणि आपले अज्ञात धुरंधर हे देशासाठी काय काय करतायत हे सगळं जरी उघडपणे सांगता येत नसलं मला, तरी आज माझा बांगलादेशी हिंदू बांधव किमान सुखानं जगायला सुरुवात करू शकेल अशी स्थिती, असं शासन तारिक रहमाननं तिथं दिलं किंवा तो देईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही आहे. आता मित्रो, फार गुंतागुंतीच्या आणि वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत या. आपल्याला जेवढ्या डिकोड करता येतील तेवढ्यांना हात घालायचा. त्यामुळे मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.